नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ताऊ आणि माऊ या यूट्यूब चॅनलवर. सो आज आम्ही चाललोय बाबूचा चष्मा घ्यायला सध्या तरी, आणि मग त्यानंतर जाणार आहे आम्ही काकाच्या घरी. का जाणार आहे बरं? काकाची मुलगी म्हणजे आमची मोठी ताई, तिचा जरा ॲक्सिडेंट झालेला आणि तिचा पाय वगैरे पण फ्रॅक्चर झालेला, ऑपरेशन झालं होतं. तर आता ती इथे आली रेस्टसाठी. जरा तिथे कोणी नसते सांभाळायला तिच्या घरी. ती राहते पुण्याला, तर मग पुण्याला कोण राहील तिच्याकडे, तर म्हणून ती आता इथे आली सध्या. आणि हो, त्यानंतर आम्ही जाणार ही आहे कुठेतरी, कुठे गावाला जाणार आहे आम्ही थोड्या दिवसानंतर. तो सुद्धा व्लॉग येणारच. खूप एन्जॉय करू तिथेही. आता सध्या चला आपण जाऊ चष्मा घ्यायला. आता मम्मी रेडी होते घरी जरा, आणि मी पप्पा आणि ताऊ चाललोय आम्ही चष्मा घ्यायला. 2 दिवस अगोदर बनवायला टाकलेला. आता त्या माणसाचा फोन आला, ते बोलले की आ जाओ शाम तक लेने. तर आता आम्ही जातो. आमचे टकली पप्पा सुद्धा आहे. सो आपण चलू, निघूया. आणि चष्मा मला आत्ता नाही लागलाय, तर मला 3 वर्ष झाले लागले, पण मला लावायला लाज वाटते. आता चांगला फ्रेम बनवलाय, आता बनवून आलो. तर बघा, शेवटपर्यंत ना ब्लॉग नक्की बघा, तेही मिस करू नका. सो गाईज, मी आत्ताच पोचली आणि आम्ही जातो आता आतमध्ये चष्मा घ्यायला. तुझे जाऊ फिट. कशी दिसते? मस्त. चांगलं वाटतंय ना? बघा, हा चष्मा घेतला. आई कसा वाटतो बघ? चांगला वाटतोय. ताऊला आवडत नव्हता हा चष्मा. मला नाही आवडत होता, आणि मला आताही नाही आवडत. मला प्लास्टिकचे आवडतं. प्लास्टिक हे काय? ग्लास सापडण्यासाठी स्पेशल. हाँ, मुझे सब दिखाई दे रहा है. घेते का प्लास्टिकचा मग? राहू द्या, पैसे नको घालवा. पोलीस बोथ हँड्स, बोथ हँड्स सॉरी. पोलीस नाही. मार्क्स तर नाही येणार नाही. चेंज करायचं 4 months. टॅग यूज करायची का? नाही, बरोबर आहे, परफेक्ट. चष्मा कधी दोन आता एक आता कधी काढायचं नाही. एक लावायचं पण नाही, कधी पण दोनच लावायचा मेसेज काढायचा. गाईज, मी खूप परफेक्ट आहे. मला चष्मा पण नाही आहे. तिला चष्मा लागला. कमी वयात लागलाय चष्मा. फोन बघायचा अजून, तुने बघत माझ्याहून जास्त फोन तू यूज करते. बट तरी बघा, ही आँख फक्त चष्मा नाही लगा. थँक्यू. आम्ही आत्ताच निघालो, घेतला चष्मा. हा चष्मा तिलाच आवडलाय. तिची चॉईस आहे. हे किती आहे बाबू? हे किती आहे? मला रस्ता हे किती आहे? हे किती आहे? 10 दिसतंय. मग आता चष्मा घेतला आम्ही. सो आता आम्ही जातो काकाच्या घरी. आता मम्मीला घेतो. मम्मी रेडी होत होती, आणि मग आता निघतो आम्ही पप्पा बोलतो काकाच्या घरी. वाटतंय का असं नजर तिथे चष्मा आहे म्हणून? ताईचा मुलगा आलाय अद्विक. तुम्ही भाऊबीजच्या व्लॉगला हा बघितलेच असतील पूर्ण फॅमिलीला. आजही बघणार तुम्ही. तर आपण निघूया आता तिथे, तेव्हा दाखवते मी. काय बोलले? कोण करताय? बोला आता बोला. व्लॉग मध्ये काही बोलणार. चला भेटू आपण. मला नजारा एकदम छान दिसतोय, पण रस्ता मला अजीब वाटतोय. असं वाटतंय इथे रस्ता आला एकदम माझ्या चेहऱ्याजवळ, आणि मी पाय कुठे वेगळ्याच ठिकाणी ठेवते. पण एक नंबर दिसतोय. स्टार्ट झालीये. हे बघा, वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट. रेड. शी पप्पा, काय सीन क्लिक करू गो? असं कुठे पण शेपटशी करतात का? गजब बेइज्जती. मग सब दिखाई देगा, मग सब दिखाई
ते रे मा. कोणासारखी दिसस? काय पप्पा? काय पण म्हणतात. आत्ताच आम्ही बिल्डिंगच्या खाली आलोय. सगळं सामान घेतलं दीदीसाठी आणि आजीसाठी नारळ पाणी वगैरे घेतलं आणि अद्विकसाठी आम्ही खाऊ घेतला जरासा. आता आम्ही चाललोय काकाच्या घरी. मम्मी सुद्धा आली आहे बघा रेडी होऊन. तर आता आम्ही जातोय वरती. तर भेटूया आपण वरती गेलो. عندي خوش فصلة يا اخي تفوز हा डान्स कोणता कसं डॅन्स नाही डान्स. कॅमेरा हो बापरे कॅमेरा पप्पा आता अक्षय खन्नाचा डान्स करत होते धुरंधर मूवी मधला. करा ना पप्पा प्लीज. वन्स मोर. दरवाजा खोल. आता आम्ही आलोय घरी. गाईस आत्ता चालू आम्ही काकाच्या घरी आणि हा बघा आमचा अद्विक. लास्ट तुम्ही भाऊच्या ब्लॉग मध्ये बघितले असेल त्याला. आज आम्ही पण 4 दिवसानंतर आताच भेटलो. खूप दिवसानंतर भेटलो. बरं वाटतंय. कसं आहे पिल्लू? शाळेला सुट्टी आहे. याच्या मम्मीची तब्येत खराब झाली. ऍक्सिडेंट झाला होता म्हणून. तर त्याला पण वेकेशन अजून लागले नाही पण त्यांनी सुट्ट्या घेतल्या ऍप्लिकेशन घेऊन. तर आता तो इथेच राहणार आहे काही दिवस आणि आता त्याची एक्झाम पण सुरू होणार आहे. मग तेव्हा जाईल तो गावाला नाही पुण्याला त्याच्या घरी. क्रिसमस पार्टी झाली का शाळेत? मग गिफ्ट काय दिलं? 1 रुपयाची कॉफीची चॉकलेट. इतकी महाग? एवढं मोठं गिफ्ट आहे लोकांना. उद्या आमच्या पण शाळेत आहे क्रिसमस पार्टी पण आम्हाला काही देणार नाही. उलट आम्हालाच बोलते का घरून काय काय भारी भारी जंक फूड वगैरे घेऊन या. कॅज्युअल कपडे घालून या. सिव्हिल ड्रेस घालून या जे तुमच्या आवडीचे असतात. तर उद्या मीही जाणार आहे शाळेमध्ये तर रोजच जाते पण उद्या मस्त रेडी होऊन जाईल. उद्या मी मिनी ब्लॉग काढेन मग टाकेल. मी पोस्ट करेन युट्यूबला. नक्की बघा. कधी पण मेल ना तू बघतो आमचे ब्लॉग कसे वाटतात? सबस्क्रायबरला बोल का फॉलो करा वगैरे. फॉलो करा, सबस्क्राईब भी करा, लाईक भी करा. अजून काय करा? बेल आयकॉनला क्लिक करा. अजून काय करा? झाड फॉलो फॉलो करा बोलला ना पुढे दुसरं खाली गेले असते. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मम्मीची तब्येत बरी आहे का? आणि पप्पा कुठे? इथे बघ कॅमेऱ्यामध्ये. सांग कुठे आहे पप्पा? त्याच्या पप्पाला सुट्टी नसते म्हणजे जिजेंना सुट्टी नसते म्हणून ते गेले परत पुण्याला आणि हे थांबले तिथे. आणि दीदीला जरा रेस्ट सांगितलंय म्हणून तिथे काही दिवस रेस्ट करणार मग तीही जाईल पुण्याला. सो हे गाईज आम्ही काकाच्या घरी आल्यानंतर विचार केला की आता काय करायचं करून. तर आम्हाला खूप भूक लागलेली आणि मग आम्ही विचार केला चला आता शेवटी जायचं आपण हॉटेलला. तर आम्ही आता आलोय हॉटेलला. तर ती हॉटेल आहे शिवार गार्डन कडे. तुम्हाला हे शिवार गार्डन वर्धमान फॅन्टॅस्टिकच्या समोर इथे आलो आम्ही जेवायला.
आपको कुछ बोलना चाहते हो? ही माझी छोटा बाबू चालला बघा कसा गेम घ्यायला इकडे. टॉईज घेतोय. तर आता आपण पप्पा रिक्षा लावायला गेले पार्किंग मध्ये आणि आता आपण जाऊ जेवायला. तिथे म्हणजे थोडं असं काका यांच्या घरी बोलणं होतं ना, तर एवढं काही काढू नाही शकलो आम्ही. कंटिन्यू बोलणं म्हणजे ताई आजारी होती तर तेच टॉपिक चालू होता आणि मग आम्ही काय बोललो नाही एवढं. मग आता तिथून निघाल्यानंतर खूप भूक लागलेली. मग आम्ही पप्पाला बोललो, पप्पा हॉटेलला घेऊन चला. तर मग पप्पा हॉटेलला घेऊन आले. मग आता आम्ही जातो, अंदर को जाते अपन खाने को. आप क्या बोलते पब्लिक बोले तो तकलीफ. फिर उसके आगे तिसका कर्रा नहीं, किसका कर्रा गरम और किसी को नहीं बता रहा है टुकड़ा है तो साइड में जा रहा है. चलो. थांबा, इथे मला शिड्या मला खालीवर दिसत आहे थोडे. आज तो पार्टी बनती है. छान हॉटेल आहे. आम्ही या हॉटेलमध्ये फर्स्ट टाइम येतोय. आधी कधी आलो नव्हतं या हॉटेलमध्ये. वाव पप्पा, हे बघा पाणी येते. पप्पा आंघोळ करून घ्या. आज पप्पाची वाटतं पूर्ण हप्त्याभराची कमाई जाणार आहे. इतक्या भारी हॉटेलमध्ये घेऊन आले. आजच्या करण्याचा डान्स करेल मग. काय आजच्या करण्याचा डान्स करेल. करा 100 खन्ना. पप्पा अक्षय खन्नाचा डान्स करा. इथे हात धुवायचे का पप्पा? ढंटणा 1 2 3 स्टार्ट. ढंटणा. चला वेलकम. पप्पा अरे जागा नाही पप्पा. दिसायला. हात धुवून घ्या इथे पहिले. ते पाया हाताला लागला मला. इथे हात धुवून घ्या पप्पा पहिले. हात धुवायला आहे. घ्यायला पाहिजे. नाही, हात धुवायसाठी बेसिन किती हात धुवायचं. लागेल. अरे तिथे समोर बसून नका. पप्पा इथे हात धुवा. तर आम्ही आता आलो घरी आणि आता जेवून घेतो. ही एवढी मोठी छान जागा हॉटेल कमी आहे. आहे. खूप छान हॉटेल आहे. आत्ताच्या पुढे पण काहीतरी बोला. नुसतं आता बाई एसी पण आहे इथे. तर पहिले हात धुवून घेऊ तिथे. लिगेन्सन किती गोड. चला या. घे. यू कंटिन्यू. आय कमिंग. माझा चेहरा बरोबर दिसतोय काय? मला असं बॅक कॅमेऱ्यानी जास्त ब्लॉग काढायची सवय नाहीये. तुला चेहराच नाही दिसत आहे. असं बघायला लागतं. अच्छा, मला सवय नाही, जरा समजून घ्या. तरी नाही दिसत आहे. अरे ह्या चालेल, मी काढत माहिती पडून गाईज आम्ही आता बसलो इकडे. आता ऑर्डर देऊ आणि मग जेवण करताना तुम्हाला हॉटेल खूप छान आहे. हिचं लोकेशन काय? लोकेशन आहे वर्धमान फॅन्टेसी आहे समोर. त्याच्या समोर आहे. हॉटेलचं नाव काय? कोणती आहे? किस्टानिया आहे. ठीक आहे. सो तुम्ही इकडे विजिट करा. खूप छान आहे हॉटेल. खूप छान मजा येईल. आता जेवण मागवतोय आम्ही. हायलायटर येते. हायलायटर बघा परत एकदा. आवडलं. एकदम भारी. खूप छान. पप्पाच्या टकल्याने एकदम चमक येऊन जाते आमच्या समोर. मेरे को 5 किलो मटन लगता है, इसके लिए बोल रहा था. सूखा मटन भी आएगा क्या सर? सूखा है, एकदम सूखा मतलब मटन अपना तंदूर में रोस्ट को रहेगा.
कसं आहे रोस्ट नाही नाही मटन अंडी मागा ना इधर लिखा है कि मटन अंडी पहिले आम्ही स्टार्टरला मागवले क्रिस्पी. खतरनाक जागा नाही ना जागा नसणार टेस्टी आहे. वाटलं नव्हतं खरंच एक नंबर. अरे बापरे आता काम कुठला त्याला 20 रुपये देणार निकलते हैं घर. अब एकदम सुस्त एकदम सो जाने का. आता झोपून जाऊ. आता बिलची बारी आली आहे आणि पप्पा बोलताय भरा तुम्ही बिल. पहिले घेऊन आले आम्हाला आणि आता बोलताय बिल तुम्ही भरा. संपली बडीशो. नक्की विजिट करा या हॉटेलला. खूप छान आहे. टेस्टी जेवण होतं. बरोबर आहे जेवण झालं. आता चाललो घरी. तुला आवडलं ना मम्मी नक्की जेवण. खूप छान जेवण होतं. आता आम्ही जातोय घरी. घरी नाही म्हणजे पान बोलतायत ते खायला. आता पान खाऊ मग घरी. फिर घर जाके सुस्त डायरेक्ट कल उठने का अपना रेगुलर डे. आता आम्हाला पान खायचंय मग तेव्हा तर आमचं जेवण पचणार जरा. चल भेटून नंतर. आता आम्ही आलोय पान घ्यायला. हा बघा आमचा दादू. आणि आम्हाला सगळ्यांना सवय आहे, कुठे आम्ही हॉटेलवरून आल्यानंतर आम्हाला पान खायची. आम्हाला कोल्ड्रिंक वगैरे नाही आवडत. आम्हाला कोल्ड्रिंक वगैरे नाही आवडत. आम्हाला थंड थंड पान आवडतो. आलाय आमचा पान. आता आपण देऊ सगळ्यांना पान वाटप करू. म्हणजे आम्हालाच मजाक करते. इथे आम्हाला स्वतःला पान खायचे पैसे नाही. दुसऱ्यांना कुठे वाटप करायचं. मजाक करते. हे घे झालं. पण इथे यांना आयतं पान पाहिजे. ऑलरेडी तिथे बनवूनच राहतो पान. फ्रीज मध्ये ठेवलेला राहतो. मस्त गारगार असतो. एवढं पान 50 रुपयाचं आहे बघा. 50चा. स्ट्रॉबेरी खाली पडते. नाही स्ट्रॉबेरी नाही. ते काहीतरी डिझाईन आहे. पण हा पान खरंच खूप भारी असतो. आणि हे जे पानाले काका आहेत ना ते पप्पाचे फ्रेंड सुद्धा आहेत. एकदम टेस्टी पान आहे इथला. म्हणून इतका महाग आहे. पण आज लवकर खूप जेवण झालं. आता थोड्या वेळाने आम्हाला भूक लागेल. आत्ताच 15 मिनिटात आमचं जेवण पोचून जाईल. आम्हाला परत भूक लागेल. पण असू द्या आमचं पोट भरले. आता काय लवकर भूक लागणार नाही. आता घरी जाऊन लवकर झोपायचंय. कारण सकाळी माझी शाळा आहे. फक्त शाळाच नाही तर उद्या पार्टीसुद्धा आहे क्रिसमसची. मग त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी शाळेतून पिकनिक जाणार आहे. आणि मग नंतर क्रिसमसचे वॅकेशन लागणार 2-3 दिवस. आणि त्याच वेकेशनमध्ये आम्ही गावाला जाणार आहे. तोही ब्लॉग लवकरच येईल. तुम्ही बघा. तर भेटूया आपण. आमच्या घराची आवडता. हे लोकांचे पान खाऊन पण होऊन गेले आणि मी इथेच ब्लॉग काढत बसले. आता मी पण पान खाऊन घेते जरा. चला. तर चला मित्रांनो आजचा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा एकदा न्यू व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला नका विसरू गाईज. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. बाय. बाय. लव्ह यू. लव्ह यू.